तर तिकडे खारघर सेक्टर 20 मध्येही पैशाने भरलेल्या बॅगा सापडल्यात। निवडणुकीत मतदारांना पैसे वाटण्यासाठी हे पैसे आणल्याचा संशय आहे। तर खारघर पोलीस ठाण्यात संशयितांवर गुन्हाही दाखल झालाय। कोणत्या पक्षाचे पैसे होते याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही आहे आणि रकमेसोबत कोणत्याही पक्षाचं किंवा उमेदवाराचं प्रचार पत्रक नव्हतं। तर पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी भाजप उमेदवारांचे पैसे वाटल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी केलाय। पैसे वाटताना काही जणांना मनसे कार्यकर्त्यांनी पकडलं असून याबाबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारही केली आहे। मनसेचे पनवेल अध्यक्ष योगेश चिले यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन याबाबतचे पुरावे सादर केले। या प्रकरणी पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। एका कागदावर मतदारांची नावं आणि लिफाफ्यामध्ये पैसे असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आलाय। ही अशा पद्धतीची यादी असते आणि कोणाला कोणाला पैसे दिले ते टिक केलेलं आहे याच्यावर ए आणि बी। हे बघा नाव आहे, हे सगळं टिक केलेलं आहे। त्यांचे नंबर आहेत, मतदान क्रमांक आहे, मतदाराचं नाव आहे, पैसे दिल्याचे टिक केलेले आहेत आणि TIPLचे कर्मचारी पैसे वाटायला भाजपतर्फे फिरतायत। महानगरपालिकेचा कर्मचारी फिरतोय भाजपतर्फे।